आजच्या रेसिपीला फार जास्त मसाल्यांची आवश्यकता नाही. घरात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या बेसिक मसाल्यांपासून अगदी भन्नाट अशी एक डिश आपण बनवणार आहोत. तुम्ही ती टी टाइम स्नॅक्स म्हणून, जेवणात साईड डिश म्हणून किंवा अगदीच मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता. बऱ्याच जणांना अरबी किंवा कच्चा आलू आवडत नाही, कारण ती चिकट होते किंवा चवदार लागत नाही. पण आज मी जी पद्धत दाखवणार आहे त्यामध्ये अरबी बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ. चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. इथे मी अरबी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे. नंतर आपण ती मिठाच्या पाण्यात घालून 2 ते 3 शिट्ट्या घेऊन उकडून काढणार आहोत. आता उकडवून घेतलेली अरबी आपण गार करून त्याचे अशा पद्धतीने साल काढून घेणार आहोत. अरबी खाण्याचे अनेक फायदे आहेत. फायबर, पोटॅशियम आणि इतर पोषण तत्वांनी भरलेली अरबी आरोग्यासाठी चांगली मानली जाते, पण ती नेहमी व्यवस्थित शिजवूनच खा. आता ही साल काढून घेतलेली अरबी आपण अशा प्रकारे दोन्ही हातात घेऊन हलकासा दाब देऊन ही चपटी करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला अरबी फ्राय खूप इझिली करता येईल. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हलकासा दाब देऊन ही अरबी अशा पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण याला लावण्यासाठी बेसिक मसाले घेणार आहोत. इथे मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हिंग, 2 चमचा कस्तुरी मेथी आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपण अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता त्यावर लावण्यासाठी आपण 1.5 चमचा इतकं बेसन म्हणजे चणा डाळ पीठ घेणार आहोत आणि त्यामध्ये साधारण 1 चमचा इतका मी रवा घेतलेला आहे. इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जाड रव्याचाही वापर करू शकता. आता हेही मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण दाबून घेतलेली जी अरबी आहे ती अशा पद्धतीने आपण अगोदर मसाल्यामध्ये आणि नंतर पिठामध्ये घोळवून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या अरबी अशा पद्धतीने थापून घ्यायच्या आहे, घोळवून घ्यायच्या आहेत. आपल्या पारंपरिक भाज्या आणि रेसिपी जपणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यामध्ये चवही असते, पोषणही आणि आपल्या संस्कृतीची ओळखही असते. त्यामुळे पारंपरिक भाज्यांना थोडासा ट्विस्ट देऊन नवीन डिश तयार करूया. आता गरम तव्यावर साधारण 2 ते 2.5 चमचे तेल घालून आपण जी थापून घेतलेली किंवा घोळवून घेतलेली जी अरबी आहे ती एक एक करून अशा पद्धतीने छान शालो फ्राय करून घेणार आहोत. मध्यम आचेवरती आपल्याला ही सगळी अरबी अशा पद्धतीने छान शालो फ्राय करून घ्यायची आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डीप फ्रायही करू शकतात, परंतु डीप फ्राय केल्यानंतर अरबी जास्तीत जास्त तेल घेईल. त्यामुळे आपण ही शालो फ्राय करूया, ज्यामुळे अरबी अगदी कुरकुरीत आणि मस्त होते. तुम्ही बघू शकता अरबी आपली छान शालो फ्राय झालेली आहे. अशाच पद्धतीने मी सगळ्या अरबी तळून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकता अरबी अगदी मस्त झालेली आहे. आजची ही अरबी फ्राय रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला नेहमीच आवडतात आणि त्यातूनच नवीन रेसिपी बनवायची प्रेरणा मिळते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा. आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा, म्हणजे माझी प्रत्येक नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त यूट्यूबवरच नाही तर आता मी इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही नियमित रेसिपी शेअर करते. या दोन्हींच्या लिंक तुम्हाला यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. तिथे मला नक्की फॉलो करा. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.